Hello everyone, welcome to all in your English lecture. Student, in today's lecture, we are going to start new writing skill. The writing skill number 3.5. The name of the writing skill is virtual message. First of all, student, we are going to discuss what is meant by communication. आजच्या लेक्चरमध्ये आपण ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज या नवीन रायटिंग स्किलला सुरुवात करत आहोत. हे रायटिंग स्किल या रायटिंग स्किलला सुरुवात करण्या अगोदर आपण कम्युनिकेशन म्हणजे काय हे आपण सुरुवातीला पाहणार आहोत. कम्युनिकेशन इज अन इंटग्रल पार्ट ऑफ ह्युमन नेचर. ह्युमन नेचर मधला एक महत्वाचा भाग म्हणजे काय आहे, कम्युनिकेशन आहे. विथ द हेल्प ऑफ कम्युनिकेशन वी कॅन एक्सचेंज ऑफ आयडियाज, थॉट, इन्फॉर्मेशन फ्रॉम वन पर्सन टू अनदर. दॅट इज कॉल्ड कम्युनिकेशन. कम्युनिकेशन हे एक मानवाच्या स्वभावातलं एक महत्त्वाचं घटक आहे. त्यामधून आपण आपल्या आयडियाज, आपले थॉट्स म्हणजे विचार, आपली जी माहिती आहे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पास केली जाते, त्यालाच आपण म्हणतो कम्युनिकेशन. कम्युनिकेशन कॅन बी अ व्हेरियस फॉर्म सच ॲज ओरल, रिटर्न और व्हर्च्युअल. कम्युनिकेशनचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या फॉर्ममधून आपण काय करू शकतो, कम्युनिकेशन करू शकतो. कधी कधी आपण ओरली कम्युनिकेशन करू शकतो, तोंडी. कधी कधी रिटर्न फॉर्ममध्ये करू शकतो, कधी कधी व्हर्च्युअली आभासीरित्या सुद्धा करू शकतो. सो दीज आर द फॉर्म्स ऑफ कम्युनिकेशन. So let us see the what is mean by virtual message. A message is an informal means of communication. Message काय आहे तर एक कम्युनिकेशन करण्याची एक अनौपचारिक पद्धत आहे. The receiver of the message has to go through the given message and pick out the most vital bits of information. When the receiver who received the message given by other person, so he pick out the most important points in the message and then he forward this message to the third person. That is called virtual message. आणि तो मेसेज ज्या व्यक्तीला तो द्यायचा आहे, तो मेसेज फक्त टू द पॉइंट त्या तिसऱ्या व्यक्तीला दिलेला जातो, त्याला काय म्हणतो आपण, व्हर्च्युअल मेसेज. हिअर ही ऑर शी शुड बी able to reproduce that information in order to convey it the person or whom it to intended. ही जी मिळालेली जी माहिती आहे, ज्या पर्टिक्युलर व्यक्तीला ती द्यायची आहे, त्या पद्धतीने काय केली जाते, व्यवस्थित मांडणी करून जी टू द पॉइंट महत्त्वाचे ज्यातले पॉईंट आहेत ते पॉईंट त्या व्यक्तीला ते प्रोड्यूस केले जातात, रिप्रोड्यूस केले जातात. मोस्ट ऑफन द इनपुट फॉर अ मेसेज कम्स इन द फॉर्म ऑफ टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन बिटवीन टू पीपल. मोस्टली व्हर्च्युअल मेसेज हे टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशनच्या थ्रू केले जातात आणि त्या माध्यमातून दोन व्यक्ती टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशनच्या माध्यमातून मेसेज रिसीव करण्याचं, एक मेसेज सेंड करतो आणि एक मेसेज रिसीव करण्याचं जे कम्युनिकेशन थ्रू चाललेलं असतं टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशनच्या माध्यमातून, अशा पद्धतीने दोन व्यक्तीमधून हे चाललेलं टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन असतं. सो द व्हर्च्युअल मेसेज कन्वे इन द कॉन्व्हर्सेशन इज टू बी कन्व्हर्टेड इन टू मेसेज फॉर अ थर्ड पर्सन. यामध्ये माहितीतील महत्त्वाचे जे घटक आहेत हे मेसेजच्या स्वरूपात अपेक्षित रिसिव्हरकडे म्हणजेच तिसऱ्या व्यक्तीकडे ते पाठवले जातात. ज्या व्यक्तीला तो खरा मेसेज द्यायचा आहे तिसऱ्या व्यक्तीला, तो आभासी मेसेज तो काय केला जातो, हा रिसिव्हर तो देत असतो, त्यालाच काय म्हणतो आपण, व्हर्च्युअल मेसेज. लुक ॲट द फॉर्मॅट ऑफ अ व्हर्च्युअल मेसेज. हाऊ वी राईट द व्हर्च्युअल मेसेज. फर्स्ट ऑफ ऑल यू मेन्शन द डेट, देन टाइम, the name of the person whom the message is directed. सुरुवातीला आपण मेसेजचा जो फॉर्मॅट आहे, संदेश जे आपल्याला करायचा आहे त्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे. सुरुवातीला तुम्ही डेट मेन्शन केली पाहिजे, त्याच्यानंतर टाईम, ज्याला संदेश द्यायचा आहे त्या व्यक्तीचे नाव. ओके, देन मेन बॉडी ऑफ द मेसेज, म्हणजे संदेशाचा जो मुख्य मुद्दा आहे, तुमचा जो मेसेज सांगायचा आहे त्याच्यानंतर तो लिहायचा. अँड लास्ट नेम ऑफ द रायटर ऑर सेंडर, जो व्यक्ती पाठवतोय मेसेज, जो प्रेषक आहे तो त्याचं तिथं नाव, आपल्याला सेंडरचा जो ॲड्रेस आहे तो सेंडरचं नाव तिथं तुम्ही मेन्शन करणार. सो दिस इज द फॉर्मॅट ऑफ अ व्हर्च्युअल मेसेज. देन व्हॉट पॉईंट्स टू रिमेंबर व्हाईल रायटिंग द बॉडी ऑफ द मेसेज. मेसेज व्हर्च्युअल मेसेज करण्या अगोदर कोणते ठराविक मुद्दे आपण लक्षात ठेवले पाहिजेत. फर्स्ट, only the most important details should be in a return. It means write only the most important points. म्हणजे सर्वात महत्त्वाचं काय, फक्त महत्त्वाचे मुद्दे आपण त्या मेसेजमध्ये लिहिले पाहिजेत. नो न्यू इन्फॉर्मेशन शुड बी ॲडेड. इट मीन्स डू नॉट ॲड
एनी न्यू इन्फॉर्मेशन. जे माहिती तुम्हाला मिळालेली आहे त्यातच तुम्ही काय करायचं असतं, टू द पॉईंट लिहायचं असतं. नवीन माहिती त्यामध्ये ॲड करायची नाही. नेक्स्ट वन इज ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स शुड बी युज्ड. इट मीन्स यूज अ ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. म्हणजे ग्रॅमॅटिकली तुमचं व्याकरणातलं काय असलं पाहिजे, व्याकरणदृष्ट्या तुमचं ते वाक्यरचना योग्य प्रकारे असली पाहिजे. देन इनडायरेक्ट ऑर रिपोर्टेड स्पीच शुड बी युज्ड. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वाक्यरचना करत असता ग्रॅमॅटिकली, त्यावेळेस इनडायरेक्ट आणि रिपोर्टेड स्पीचचा तुम्ही वापर केला पाहिजे. देन द मेसेज शुड बी रिटन इन अ सिम्पल लँग्वेज विदाउट एनी ॲब्रिव्हिएशन. यूज अ सिम्पल लँग्वेज when you write the message to someone, so you have to use simple language. म्हणजे संदेश पाठवण्यासाठी जी तुम्ही भाषा वापरणार आहात ती एकदम सोपी असली पाहिजे, सरळ असली पाहिजे आणि त्यामध्ये ॲब्रिव्हिएशन नको आहे. ॲब्रिव्हिएशन म्हणजे जे शॉर्टकट फॉर्म आपण वापरतो, संक्षिप्त रूप वापरतो, ते संक्षिप्त रूपांचा वापर इथं करायचा नाही. देन चेक युअर मेसेज बिफोर यू सबमिट इट ऑर सेंड इट. म्हणजे मेसेज सेंड करण्यापूर्वी किंवा पाठवण्यापूर्वी तो व्यवस्थित तपासून मग तो सेंड केला पाहिजे. देन बी फ्रेंडली अँड पोलाइट. हिअर यूज रीडर फ्रेंडली अँड पोलाइट टोन. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लिहित असता त्यावेळेस तुमचा जो टोन आहे तो एकदम पोलाइटली असला पाहिजे. वाचकास अनुकूल आणि नम्रपणाचा स्वर त्यामध्ये असला पाहिजे. अवॉइड पन, ambiguity, witticism, in short words that would create confusion or chaotic situation. शक्यतो पण म्हणजे काय, श्लेष भाषा असेल किंवा संदिग्ध ambiguity किंवा विनोदी किंवा उपहासात्मक जे आहे विटिसिझम, असे जे आहेत असे वर्णन तुम्ही टाळलं पाहिजे. काय ह्या सर्वांमुळे काय होऊ शकतो, जो संभ्रम अवस्था निर्माण होऊ शकते आणि या गैरसमजुतीमुळे तो मेसेज व्यवस्थितरित्या पोचवू शकत नाही आणि त्यामध्ये तो गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळं असे सगळे पॉईंट्स तुम्ही रिमेंबर करून देन यू राईट युअर व्हर्च्युअल मेसेज. सो दीज पॉईंट्स शुड बी रिमेंबर व्हाईल यू रायटिंग द बॉडी ऑफ द मेसेज. ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअल मेसेज जो मेन तुम्हाला सांगायचा आहे त्या अगोदर ह्या पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. Then look at the example number 1 which is already given in your textbook. Here the question related about how the question is on this writing skill. हे writing skill वर कसा क्वेश्चन येऊ शकतो. Here you receive a telephone call from your mother's office. तुम्ही तुमच्या आईच्या ऑफिसमधून फोन आलेला तुम्ही रिसीव्ह केलेला आहात. अँड शी इज नॉट ॲट होम. पण तुमची जी आई आहे ती घरी नाही आहे. You have to following conversation with the speakers, but you have to go for your tuition class. तुम्ही त्या व्यक्तीशी तुम्ही कॉन्व्हर्सेशन केलेलं आहे, त्या स्पीकरशी तुम्ही बोललेला आहात, पण तुम्हाला सुद्धा काय झालेलं आहे, ट्युशनला जायचं आहे, तुमची ट्युशनला जाण्याची वेळ झालेली आहे. सो यू लिव्ह अ मेसेज फॉर युअर मदर. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, मदरसाठी तो मेसेज तुम्हाला तिथं ठेवायचा आहे. सो राईट अ मेसेज विदिन 50 words युझिंग द इन्फॉर्मेशन गिव्हन बिलो. त्यामुळं खाली दिलेल्या इन्फॉर्मेशनचा वापर करून यूज द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड देन राईट ॲटलीस्ट 50 words ऑफ द मेसेज. सो डू नॉट ॲड एनी न्यू इन्फॉर्मेशन. तिथं ऑलरेडी तुम्हाला इतर हे दिलेलं आहे की इथं कोणतीही नवीन इन्फॉर्मेशन ॲड करायची नाही. सो लुक ॲट द टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन बिटवीन अंबुज अँड मिस्टर रस्तोगी. अंबुज सेड हॅलो. मिस्टर रस्तोगी सेड हॅलो, मे आय स्पीक टू मिसेस दीक्षित प्लीज. आय एम नरेश रस्तोगी फ्रॉम द ऑफिस. मिस्टर रस्तोगी म्हणतात की मी मिसेस दीक्षित यांना बोलू शकतो का, मी त्यांच्या ऑफिसमधला मिस्टर रस्तोगी नरेश रस्तोगी बोलत आहे. अंबुज सेड मॉम्स नॉट ॲट होम राईट नाव. आत्ता सध्या मॉम घरात नाही आहे, आई घरात नाही आहे. मिस्टर रस्तोगी सेड इन दॅट केस कॅन यू गिव्ह हर मेसेज. तुम्ही तुमच्या आईला मेसेज तुम्ही देऊ शकाल का. इट इज अर्जंट. खूप महत्त्वाचं आहे. प्लीज टेल हर दॅट द मीटिंग फिक्स फॉर टुमॉरो हॅज बीन रिशेड्यूल. उद्या जी मीटिंग ठरलेली होती त्याचं टायमिंग त्यात वेळामध्ये बदल झालेला आहे, तेवढं फक्त त्यांना सांगा. आस्क हर टू चेक हर मेल ॲज सून ॲज पॉसिबल फॉर द डिटेल्स. आणि शक्यतो त्यांना जो मेल इथून सेंड केलेला आहे तो मेल लवकरात लवकर चेक करायला सांगा.
प्लीज डोंट फॉरगेट टू इन्फॉर्म हर. प्लीज कृपया करून त्यांना तुमच्या जी आईला ही माहिती लवकरात लवकर पोहोचवण्याचं काम तुम्ही करा. अंबुज सेड, डोंट वरीज, आय विल टेल हर ॲज सून ॲज शी रिटर्न्स. तो काय अंबुज म्हणतो की आई ज्यावेळेस लवकरात लवकर येईल त्याच्या अगोदर मी तिला काय करेल, मेसेज पोहोचवण्याचं काम करेल. हे तर ऑलरेडी तुम्हाला एक डेट तुझं मेन्शन करून दिली, 14 फेब्रुवारी अँड टाईम इज 3:30 PM. ऑलरेडी जर डेट दिलेली आहे आणि टाईम पण दिलेला आहे. सो यू हॅव टू यूज द इन्फॉर्मेशन गिवन इन द question and then you write your main answer. Here the date 14th February 2021, because this date is already given in a question paper. क्वेश्चन मध्ये ऑलरेडी काय दिलेले, ती डेट दिली असल्यामुळे आपल्याला तीच डेट घ्यावी लागेल. देन टाइम इज ऑलरेडी गिवन इन अ क्वेश्चन 3:30 PM. So then after writing date or time, then you write द नेम ऑफ अ रिसिव्हर. ज्यांना मेसेज तो रिसीव्ह करायचा आहे त्यांचं तिथं नाव गेलं पाहिजे. डिअर मदर ऑर मॉम, ह्यापैकी तुम्ही कोणताही शब्द वापरू शकता. मिस्टर रस्तोगी फ्रॉम द ऑफिस कॉल्ड अप, त्यांनी फोन तुम्हाला केलेला होता. मिस्टर रस्तोगी ऑफिसमध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये जे काम करणार आहे त्यांनी फोन केला होता. अँड से दॅट द मीटिंग फिक्स फॉर टुमॉरो हॅज बीन रिशेड्यूल. उद्या जी मीटिंग फिक्स झाली होती त्याच्या टाईममध्ये थोडंसं रिशेड्यूल झालेलं आहे. He wants you to check your mail as soon as possible for the details. त्यांनी एक इन्स्ट्रक्शन दिलेली आहे की लवकरात लवकर तुम्हाला जो मेल पाठवलेला आहे ते लवकरात लवकर तुम्ही त्या डिटेल्स चेक करा. He said it was urgent. त्यांनी खूप अर्जंट आहे असं सांगितलेलं आहे. Then after writing the main body of the message, then you write the sender name, अंबुज. इथं मेसेज कोण सेंड करते, कोणासाठी सेंड करते, अंबुज हा मेसेज सेंड करतोय त्याच्या आईसाठी. त्यामुळे लास्टला तुम्हाला जो सेंडर आहे त्याचं तिथं तुम्ही नाव मेन्शन करायचं. सो दिस इज द मेसेज, दिस इज द आन्सर ऑफ द क्वेश्चन. त्या क्वेश्चनचं काय आहे, एक आन्सर आहे. सो राईट इन अ शॉर्ट बट टू द पॉईंट. शक्यतो काय केलं पाहिजे, टू द पॉईंट तुम्हाला सगळं व्यवस्थित त्यात लिहायचं आहे. डोंट ॲड एनी न्यू इन्फॉर्मेशन, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ह्यामध्ये कोणतीही भरायची नाही. अँड देन आफ्टर यू रायटिंग द होल आन्सर, देन यू क्रिएट अ बॉक्स अराउंड युअर आन्सर. त्या आन्सरच्या कडेने तुम्हाला काय करायचं, तुम्हाला बॉक्स क्रिएट करायचा आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल रिलेटेड अबाउट दिस रायटिंग स्किल इज यू आर प्रियंका, अ पर्सनल असिस्टंट टू मिसेस सेन. मिसेस सेन यांचे तुम्ही काय आहात, प्रियंका नावाचे तुम्ही एक पर्सनल असिस्टंट आहात. शी वॉज अवे अटेंडिंग अ मीटिंग. पण मिसेस सेन ह्या ज्या काय आहेत त्या मीटिंग अटेंड करण्यासाठी गेलेल्या आहेत. व्हेन मिस्टर गर्ग रँग अप, ज्यावेळेस मिस्टर गर्ग यांचा फोन आला होता त्यावेळेस मिसेस सेन त्या ऑफिसमध्ये नव्हतं. त्यामुळे तुम्ही पर्सनल असिस्टंट असल्यामुळं, तुम्ही त्यांचे PA असल्यामुळं काय झालं की तुम्ही तो कॉल रिसिव्ह केलेला आहे मिस्टर गर्ग यांचा. You spoke to him and jotted down his message in your notepad. आणि तुम्ही त्यांच्याशी बोललेला आहात आणि तो मेसेज तुम्ही काय केलेला आहे, तुम्ही तुमच्या नोटपॅडमध्ये तो राईट डाऊन केलेला आहे. सो यू हॅव टू कन्वे दिस मेसेज टू युअर बॉस. तुम्ही तुमच्या त्या मिसेस सेन यांना तुम्हाला तो काय करायचा आहे, मेसेज कन्वे करायचा आहे, सेंड करायचा आहे. सो ड्राफ्ट द मेसेज फॉर मिसेस सेन युझिंग द इन्फॉर्मेशन इन युअर नोट्स गिवन बिलो. खाली दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला काय करायचं, तो मेसेज तो कन्वे करायचा आहे कुणाला, मिसेस सेन यांना करायचा आहे. हिअर द मेसेज, मिस्टर गर्ग रँग अप ॲट 5 PM, हॅज रिसीव्ड द CDs अँड पोस्टर्स कमिंग टुमॉरो टू थँक मिसेस सेन अँड टू पर्सनली हँड ओव्हर द चेक. सो दिस इज द इन्फॉर्मेशन which you have to send, which you have to write or convey to the boss, Mrs. Sen. Mrs. Sen यांना काय करायचं, तुम्हाला हा मेसेज कन्वे करायचा आहे. सो द आन्सर इज, फर्स्ट ऑफ ऑल यू मेन्शन द डेट 9th August, whatever you have to write date, but in a question paper the date is already there, then you have to write only this date. तुम्ही जर ते क्वेश्चनमध्ये आलेला असेल डेट तर तीच तुम्हाला वापरावी लागेल. सो हिअर द डेट 9th August 2021. समजा 5 वाजता फोन उचलला म्हणजेच तुम्ही शक्यतो
5:15च्या दरम्यान तो मेसेज क्रिएट केला, मेसेज कन्वे करण्याचा प्रयत्न केला. सो द टाइम इज 5:15 PM. द रिसिव्हर ऑफ दिस मेसेज इज मिसेस सेन. मिसेस सेन यांना तुम्ही तो मेसेज सेंड करणार आहात. मिस्टर गर्ग रँग अप. रँग अपच्या वेळी तुम्ही कॉल्ड अप पण वापरू शकता. मिसेस गर्ग रँग अप ॲट 5 PM टुडे. आज संध्याकाळी 5 वाजता मिसेस गर्ग यांचा काय होता, फोन आलेला होता. व्हाईल यू वेअर अवे अटेंडिंग द मीटिंग. ज्यावेळेस तुम्ही मीटिंगला गेलेला होता त्यावेळेस मिसेस गर्ग यांनी 5 वाजता फोन केलेला होता. ही वॉन्टेड टू इन्फॉर्म यू दॅट ही हॅज रिसीव्ह द CDs अँड पोस्टर. त्यांनी एक इन्फॉर्मेशन देण्यासाठी फोन केलेला होता की त्यांना ज्या आपण पाठवलेल्या ज्या CDs आणि पोस्टर त्या त्यांना रिसीव्ह झालेल्या आहेत, त्यांना मिळालेल्या आहेत. ही एक्सप्रेस हिज प्लेजर अँड विल बी कमिंग टू द ऑफिस टुमॉरो. त्यांनी त्यांचं जे ग्रॅटिट्यूड आहे, जे ग्रीटिंग वर्ड्स आहेत ते तुमच्यासाठी पाठवलेले आहेत. अँड ही विल बी कम टू द ऑफिस टुमॉरो. आणि उद्या ते आपल्या ऑफिसमध्ये येणार आहेत. टू थँक्यू अँड पर्सनली हँड ओव्हर द चेक. स्वतःला तुम्हाला थँक्यू म्हणायला सुद्धा येणार आहेत. प्लस जे मटेरियल त्यांनी रिसीव्ह केलेलं आहे त्याचा चेक ते स्वतः हँड ओव्हर करण्यासाठी तुमच्याकडं उद्या येणार आहेत. सो आफ्टर रायटिंग द मेन बॉडी ऑफ द मेसेज देन यू राईट द सेंडर नेम. तुम्हाला ज्यांना जो व्यक्ती आहे, तुम्ही जो आपण पाठवणारा जो आहे, जो व्यक्ती हा मेसेज लिहितोय त्याचं नाव तुम्ही शेवटला काय येणार आहे, प्रियंका. अशा पद्धतीने हे सेकंड एक्झाम्पल आपण इथं पाहतोय. देन द लास्ट एक्झाम्पल नंबर 3. गिवन बिलो इज अ टेम्पलेट फॉर अ मेसेज. एक ऑलरेडी तुम्हाला एक फॉर्मॅट दिलेला आहे मेसेजचा. त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. इमॅजिन यू आर वर्किंग ॲज अ रिसेप्शनिस्ट. तुम्ही एक रिसेप्शनिस्ट म्हणून जॉबला आहात इन अ कंपनी अँड यू आर सपोज टू मेंटेन द कॉल रेकॉर्ड. आणि तुम्हाला कॉल रेकॉर्ड्स काय करायचे, सगळे मेंटेन करायचे आहेत. जे येणारे जे कॉल आहेत ते रिसीव्ह करणे आणि त्याचं रेकॉर्ड मेंटेन करण्याचं काम तुमच्याकडे आहे. सो कम्प्लीट द डिटेल्स गिवन इन द टेम्पलेट फॉर अ पर्टिक्युलर मेसेज. आता तुम्हाला इथं सिच्युएशन कसलीच दिलेली नाही आहे, पण तुम्हाला एक इमॅजिन करून एक सिच्युएशन क्रिएट करायची. ॲज अ रिसेप्शनिस्ट म्हणून तुम्ही आहात, कॉल रिसीव्ह केलेला आहात आणि त्या कॉल रेकॉर्ड तुम्हाला तो मेसेज पुढं कन्वे करायचा आहे तिसऱ्या व्यक्तीला. मग तुम्ही सिच्युएशन क्रिएट करू शकता. सो दिस इज द फॉर्मॅट विच इज ऑलरेडी गिव्हन इन अ क्वेश्चनमध्ये ऑलरेडी फॉर्मॅट दिलेला आहे. तुम्हाला फक्त तिथं फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करायच्यात. कॉल फॉर असं दिलेलं असेल ऑलरेडी. कॉल फॉर मिस्टर पटेल. पटेलसाठी कॉल होता. फ्रॉम मिस्टर मेहता. मेहता यांनी काय केलं होतं, तो कॉल केला होता कुणासाठी, मिस्टर पटेलसाठी. बट मिस्टर पटेल हू इज नॉट ॲट अ कंपनी, ते कंपनीमध्ये नव्हते. सो द मिस्टर मनोज हू हॅव टेकन द कॉल बिकॉज मिस्टर मनोज इज अ रिसेप्शनिस्ट. मिस्टर मनोज काय रिसेप्शनिस्ट आहेत, त्यांनी तो कॉल रिसीव्ह केलेला आहे आणि ते कॉल रेकॉर्ड त्यांनी काय केलेलं आहे, मेसेजच्या थ्रू कन्वे कोणाला करणार आहेत, ते मिस्टर पटेल यांना ते कन्वे करणार आहेत. द नेम ऑफ द कंपनी इज साई इलेक्ट्रॉनिक्स. हिअर यू हॅव टू मेन्शन द डेट, टाईम अँड फोन नंबर. देन द मेसेज इज द शिपमेंट ऑफ LED TVs हॅज बीन रिसिव्ड. LED TVचं जे तुमचं शिपमेंट आहे, जी ऑर्डर होती ती ऑलरेडी रिसीव्ह झालेली आहे. कॉल शेड्यूल फॉर टुमॉरो ॲट 12 AM. सकाळी उद्या 12 वाजताची तुमचं कॉल शेड्यूल आहे. टू डिस्कस अबाउट द नेक्स्ट शिपमेंट. दुसऱ्याचे शिपमेंट तुमचं जे पुढं तुम्ही पार्सल जे मागवणार आहात त्या शिपमेंटच्या माहितीसाठी किंवा त्या चौकशीसाठी तुम्हाला उद्या 12 वाजता कॉल करायचा आहे किंवा तुम्हाला तिथे येऊन भेटवायचं आहे. रिक्वेस्ट यू टू प्रेझेंट फॉर इट विथ युअर टीम. तुमच्या टीम बरोबर तुम्ही 12 वाजता आमच्या ऑफिसमध्ये या नेक्स्ट शिपमेंटच्या रिलेटेड डिस्कस करण्यासाठी. विल कॉल अगेन टू डिस्कस डिटेल्स. तुम्हाला मी पुन्हा कॉल करेल डिटेल्स पुढच्या सांगण्यासाठी. हिअर देर आर 4 ॲक्शन्स. फोन, रिटर्न युअर कॉल, कॉल बॅक्स, विल कॉल अगेन. आता ह्यामध्ये विल कॉल अगेन पुन्हा फोन करेल असं दाखवलेलं आहे, म्हणून त्यामुळे विल कॉल अगेनला आपण काय केलं, सर्कल केलं. किंवा रिटर्न युअर कॉल, कधी कधी जसा मेसेज असू शकेल, कॉल बॅक अगेन असं पण म्हणू शकेल. असे जे आहेत त्याला तुम्ही सर्कल करायचं आहे. सो ऑल द इन्फॉर्मेशन टेकन बाय मनोज. मनोजने ही सगळी मेसेज काय केलेलं आहे, रिसीव्ह केलेला आहे. सो मनोज हू राईट दिस मेसेज टू हिज बॉस मिस्टर पटेल. मिस्टर पटेल यांना ते काय करतो, मेसेज हा कन्वे करत आहे. सो हिअर दिस इज द रायटिंग स्किल. The name of the writing skill is drafting a virtual message. So
You have to solve all the related examples mentioned in a textbook in your notebook. तुमच्या नोटबुकमध्ये हे जे राहिलेले जे ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीमध्ये असणारे जे एक्झाम्पल्स आहेत हे तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. सो हिअर वी हॅव स्टॉप आवर टुडेज लेक्चर. सो थँक यू.